नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 4 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या नाकारल्या तर तो दुखावला जाण्याची शक्यता आहे. आपल्या जीवनसाथी किंवा मित्रासोबत सिनेमा पाहून तुम्ही आपल्या इंटरनेटचा योग्य वापर करू शकता. तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमच्या घरातील लोकांसोबत काहीतरी वेगळ्या आणि उत्साहवर्धक गोष्टी कराल. उपाय: मांसाहार आणि दारू जसे पदार्थ घेणे टाळा आणि स्त्रियांचा सन्मान करा. याने आर्थिक परिस्थिती चांगली राहील. वृषभ राशी. कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ प्रेमाने तुमची काळजी करतील. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील पण तुमच्यातील बंध अतूट असेल. मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी आज कुठल्या नदीचा किनारा किंवा पार्कमध्ये फेरफटका उत्तम विकल्प असू शकतो. तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला उदास करेल आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु ही स्वतः ओढावून घेतलेली जखम आहे म्हणून कोणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. तणावावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुख दुःख वाटून घ्या. त्यात सहभागी व्हा. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही. तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गुरू लोकांना, मुलींसाठी खास करून तरुण मुलींना पांढऱ्या सुवासिक मिठाई वितरित करा. मिथुन राशी. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे परंतु त्यांची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. कोणा तिसऱ्याने कान फुंकल्याने तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल. आज तुम्हाला झाडाच्या सावलीमध्ये बसून आराम वाटेल. जीवनाला आज तुम्ही जवळीकतेने जाणून घ्याल. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी बाब नाजूक आहे. काळजी घ्या. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला नाही तर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. उपाय: सूर्योदयाच्या वेळी सूर्यस्नान आपले सर्व आजार दूर ठेवेल. कर्क राशी. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभ होणार आहे.
जर आज काही काम नसेल तर कुठल्या लायब्ररीत वेळ व्यतीत करणे एक चांगला विकल्प असू शकतो. योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही सगळ्या समस्या, अडचणी विसरून कुटुंबातील सदस्यासमवेत आनंदी वेळ घालवाल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. उपाय: आपल्या देवाला पिवळी फुले वाहा. सिंह राशी. कार्यक्षेत्रात कुठले काम अडकल्यामुळे आज तुमची संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या कुटुंबाला कमी वेळ देता, परंतु कुटुंबासोबत उत्तम क्षण घालवण्याची ही संधी उत्तम आहे. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. लोकांना नेमके काय हवे आहे हे समजून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. परदेश स्थित नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. उपाय: आपल्या प्रेमीसोबत अंतरंगता वाढवण्यासाठी श्री शनैश्चराय नमः या मंत्राचा दिवसातून 2 वेळा जप करा. कन्या राशी. आपले मत विचारल्यानंतर उगाच भीड बाळगू नका. आपल्या मतांचे कौतुक होऊ शकते. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसते. कुणाला न सांगता आज तुम्ही घरात मोठ्या पार्टीचे आयोजन करू शकता. बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. आज तुमची काही चलसंपत्ती चोरी होऊ शकते. जितके शक्य असेल याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यासमवेत वेळ घालवल्याने आनंदाचे ठरेल. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. उपाय: हिरव्या कपड्यामध्ये कांस्याचा एक गोलाकार तुकडा गुंडाळा आणि मिळकत वाढवण्यासाठी आपल्या खिशात ठेवा. तूळ राशी. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतिधैर्य उंचावेल. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहिती होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. आज कुठल्या सामाजिक कामात हिस्सेदारी करून तुम्हाला चांगले वाटेल. भूतकाळात घडलेल्या गोष्टीवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो. उपाय: कपाळावर केशराचा टिळा लावणे आरोग्यासाठी शुभ असेल.
वृश्चिक राशी. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. आज तुम्ही तुमच्या दयाळू स्वभावामुळे अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. उपाय: आनंदी प्रेम जीवन प्राप्त करण्यासाठी विष्णू चालीसाचे पाठ करा किंवा भगवान विष्णूचे भजन करा. धनुराशी. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. विवाहित जोडपी एकत्र असली तरी वातावरण नेहमीच रोमॅन्टिक नसते, पण आज दिवस मात्र खूप रोमॅन्टिक असणार आहे. तुम्हाला बरेच काही करण्याची इच्छा आहे, परंतु आज तुम्ही गोष्टींना नंतर करण्यास टाळू शकता. दिवस संपण्याच्या आधी उठा आणि कामास लागा. तुम्हाला आपला दिवस पूर्णतः खराब झाल्याचे वाटेल. मजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्यकीय मदतीची गरज भासेल. उपाय: सोन्याची चेन घातल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. मकर राशी. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करतील. मित्रांसोबत गप्पा मारणे एक चांगला टाइमपास असू शकतो, परंतु सतत फोनवर गप्पा मारणे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकता, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. उपाय: घरात एका ॲक्वेरियममध्ये एक काळा आणि 10 सोनेरी मासे ठेवून प्रेमीसोबत आपल्या प्रेमाच्या बंधनाला खोल करा. कुंभ राशी. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. काही रोचक उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकता. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसाची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. तारे इशारा करत आहेत की कुठल्या जवळच्या स्थानाची यात्रा होऊ शकते. हा प्रवास मजेशीर राहील आणि तुमच्या प्रिय लोकांची साथ मिळेल. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.
नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. तुमचा फुरसतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी द्या. त्यामुळे आपल्या आणि कुटुंबियांच्या आनंदात मोलाची भर पडेल. उपाय: कुठल्याही कामाला बाहेर जाताना डोक्यावर लाल टिळा लावून जाणे आर्थिक पक्षाला घनिष्ठ करेल. मीन राशी: परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता याची जाणीव ठेवा. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलेल. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे, त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज तुमचा रिकामा वेळ ही ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाईल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. कोणी अशा व्यक्तीचा फोन येऊ शकतो ज्यामुळे तुम्ही खूप वेळेपासून बोलण्याची इच्छा ठेवत होता. बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही वेळेत मागे परत याल. तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडवण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. या सगळ्या प्रकारच्या चिंता किंवा काळज्या यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि कदाचित त्वचाविषयक समस्या उद्भवेल. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी दिवसातून 2 वेळेस 11 वेळा ओम बुधाय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.